ह्यांना येताना डेअरीतनं दूध पॅकेट घेऊन या म्हटलं की ह्यांनी सोबत खूप मोठं ब्रेडचं पॅकेट आणलेलं. तर मग म्हटलं ते दोघांना तर सरणार नाही आणि त्याची डेट 2च दिवस होती. तर म्हटलं काय करावं आणि खाल्ल्याही जाईल. तर मग पटकन त्यांना चहा करून दिला आणि सँडविच करायला लागले. कांदा कापते वेळेस इतकं डोळ्यातनं पाणी येत होतं ना, हे बघून म्हणायला लागले काय झालं तुला रडायला, का रडतीये? तर मी रडत नव्हती, कांदा कापतीये. ह्यांना कळालंच नाही. मग नंतर सांगितल्यानंतर हसायला लागले, मस्त कांद्यानं तरी रडवलं तुला. तर मग इथे मस्त प्रिपरेशन करून घेतलेली आणि सँडविचही बनवून तयार आहे. मस्त तूप लावून दोन्ही साईड मस्त क्रिस्पी होऊपर्यंत भाजून घेणार आहे. माझ्याकडे काही सँडविच मेकर नाही, तर मी ते पॅनवरतीच केले. तर दोन्ही साईडनी मस्त असं झालं आहे. मी त्यांना ऑमलेटचं बनवलेलं आणि मला व्हेजचं. तर आता मस्त दोघं मिळून खात आहेत. तर तूप टाकल्यामुळे तवा माझा गरम होता माझं सगळ्यात शेवटी बनवलेलं, तर माझं पूर्ण करपलं आहे. आणि शेवटी मी भांडे धुतल्याशिवाय झोपत नाही. भलेही किती उशीर हो, म्हणजे सकाळी सकाळी उठल्यानंतर बघायलाही मस्त फ्रेश वाटतं. आणि ह्यांना सर्दी झालेली, तर म्हटलं त्यांना हळद गरम करून देऊ का? तर ते बोलले हो. तर मस्त असं हळद त्यांनी पेली आहे. आणि आता मी इथे तेल लावते केसांना. मी बरंच काही काही ट्रीटमेंट केली केसावरती, पण काही उपयोग पडला नाही. तर मग मी इथे जे आपण लहानपणीपासून खोबरेल तेल यूज करतो ते घेतलं आणि त्यामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतली आहे. तर ती लावल्यानं थोडं केस गळती कमी झाली आहे. तर म्हटलं हे तुम्हालाही शेअर करावं तुमच्यासोबत. आणि तुम्ही म्हणसाल एखादा दिवस 1-2 दिवस लावसाल आणि केस गळणं थांबलं नाही, तर तसं नाही. 5-6 महिने कुठलीही गोष्ट तुम्ही ट्राय करा, ते नक्की तुम्हाला कळेल की काय फरक जाणवते. कुठलीही गोष्ट करताना 5 ते 6 महिने द्या त्याला. तर मस्त असं रात्री तेल लावून झोपते, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला धुवायचे केस. भेटूया पुन्हा, चला बाय.